लातूर लोकसभा मतदारसंघामधील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या विजयासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष जोमाने कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। या अनुषंगाने काल लातूरमध्ये महायुतीची पत्रकार परिषद पार पडली। यावेळेला संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती। यावेळेला ते म्हणाले की भाजपची मागील 10 वर्षातली कामे आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत आणि आमच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं कसे मिळतील याकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत। शिवाय तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। नाही, भारतीय जनता पार्टीचे आम्ही मागच्या 10 वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत हे कामं आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहेत आणि शेवटच्या घटकापर्यंत ही माहिती म्हणजे कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम झालं, ही माहिती आम्ही देणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प माननीय मोदी साहेबांची भेट जर महाराष्ट्रात सर्वात मोठी कोणत्या जिल्ह्याला मिळाली असेल ती लातूर जिल्ह्याला मिळाली आहे। रेल्वे बोगीचा कारखाना, हे सर्व विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे आणि निश्चितपणे आमची लढाई ही आम्ही काय मेळावे किंवा सभा ह्याच्यामध्ये न ठेवता एखादी दुसरी मोठी सभा होईल, पण आमची लढाई ही बूथवर जाणार आहे। आमचा बूथचा कार्यकर्ता सज्ज आहे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त मताधिक्य हे आपल्या उमेदवाराला कसं मिळेल हा आमचा प्रयत्न राहणार आहे। काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर काळगे यांचं कितपत आव्हान वाटतं? लोकलचे उमेदवार आहेत, डॉक्टर आहेत, चांगली फाईट होईल असं बोललं जात आहे, काय आपला आकडा? नाही, मला ते काँग्रेसचे उमेदवार हा माझ्या समोरचा हा आम्ही कधी हे पाहिलं नाही। कधी कोणती निवडणूक सोपी नसते किंवा आम्ही कधी कुणाचा अवमान किंवा ह्या पद्धतीने करत नाही। आम्हाला एवढा विश्वास आहे की आमच्या माणसांनी काम केलेलं आहे, आमच्या माणसांनी मागच्या 5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे। आज काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने हे बघा, आज आपल्याला मी एकच सांगतो, आमचे पंतप्रधानाचे उमेदवार निश्चित आहे माननीय मोदी साहेब। आम्ही त्यांच्याकडे बघणार आहे, जनता आम्ही जनतेला त्यांचा चेहरा घेऊन समोर जाणार आहे। आज काँग्रेसकडे तो चेहरा नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी कुणासाठी बोलणार आहे? स्थानिकमध्ये पण बोलत असताना ज्यावेळेस मला खरंच आश्चर्य वाटलं, ज्यावेळेस अमित देशमुख यांनी आमच्या उमेदवारावर निष्क्रियतेचा ज्यावेळेस आरोप केला, मला कमाल वाटली त्या माणसाची की या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, आरोग्य खातं असताना महाराष्ट्रातलं सर्वात अधिक मृत्यूची टक्केवारी कोविडच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याची होती, तर निष्क्रियतेचा अर्थ कुणाच्या नावाला जोडायला पाहिजे? हे माझा प्रश्न त्यांना आहे।